नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर। आजचा विषय असा असणार आहे भावांनो की स्वरगंधर्व सुधीर फडके नावाचा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे आणि त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका। खुश है जमाना आज पहिली तारीख आहे असं म्हणत स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा 1 मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज झाला आहे। गीत रामायणला अजर अमर करणारे दोन व्यक्ती म्हणजे सुधीर फडके व गदी माडगुळकर। त्यासोबतच अजर अमर भक्तिगीते व भावगीते देखील आपल्याला दोन व्यक्तीने दिलेली आहेत। बापूजी म्हणजे सुधीर फडके यांनी गीतकार व संगीतकार म्हणून स्वतःची आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे, पण एवढी मोठी ओळख मिळवण्यासाठी त्यांचा संगीत प्रवास इतका सोपा देखील नव्हता आणि त्यांचा हाच खडतर प्रवास स्वरगंधर्व सुधीर फडके या त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिक मधून दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून दाखवला आहे। खरं तर हा सिनेमा पाहताना डोळे भरून येतात आणि कानांना अतृप्त अशी सुरांची मेजवानी भेटते। मूळ गाण्यासोबत कुठलीही छेडछाड न करता संपूर्ण सिनेमात अगदी जशी तशी गाणी वापरली आहेत, म्हणूनच दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। बाबूजींच्या जीवनावर एक उत्तम चित्रपट आणि मूळ आवाजातील सर्व गाणी ठेवण्याची श्रीधर फडके यांची अट, त्यामुळे हा सिनेमा म्हणजे संगीतप्रेमींसाठी एक मेजवानी ठरला आहे। सुनील बर्वेंनी बाबूजींना पडद्यावर पुन्हा एकदा जिवंत केले असं वाटत राहतं आणि त्यासोबतच बायोपिक मध्ये आपल्या इंडस्ट्रीचा कोणीच हात नाही धरू शकत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर अभिनेते सुनील बर्वे यांनी बाबूजींची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या साकारली आहे आणि त्यासोबतच त्यांना बाकी कलाकारांनी देखील मोलाची साथ दिली आहे। या सिनेमाचं प्रोडक्शन वर्क आणि सिनेमॅटोग्राफी ही खूप छान झाली आहे। अगदी 19व्या शतकातील काळ तंतोतंत आपल्याला सिनेमात पाहायला मिळतो। बापूजी यांचे जीवन खूप रंजक आणि प्रेरणादायी आहे, परंतु चित्रपटाच्या रूपात त्याचे वर्णन करणे म्हणजे सोपे काम नाहीये। दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाची कहाणी पडद्यावर अतिशय उत्तमरित्या मांडली आहे। जर तुम्हाला सुमधुर गाण्याची मैफिल व बापूजींचा संघर्ष काळ अगदी जवळून पाहायचा असेल, अनुभवायचा असेल तर तुम्हाला हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागेल। बाकी मी या सिनेमाला देतो 5 पैकी 3.5 स्टार। तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आणि पाहिलाच असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये एकदा नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।